आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार. लाडकी बहीण योजनेवर आज सकाळी मोठा धक्कादायक निर्णय. महिलांच्या खात्यावर येणाऱ्या 1,500 रुपयांवर आता संकट. नुकतेच नवे धोरण जाहीर झाले आहे आणि या नवीन धोरणामुळे राज्यातील 92 लाख महिलांचे पैसे थांबवण्याच्या तयारीत आहे सरकार. जी महिला जाणून बुजून किंवा नकळत चुका करत आहेत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. मागील 3 महिन्यांचे जे पैसे अजून आलेले नाहीत ते देखील रोखले जाणार आहेत. आता असा प्रश्न तुमच्या मनात येतोय की अखेर झालं काय? कोणते नवीन नियम आले आणि कशी वाचवायची आपली ही योजना? तर लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे जी तुमच्या आगामी 5 वर्षांच्या 90,000 रुपयांचा प्रश्न ठरवणार आहे. पहा बहिणींनो, काल संध्याकाळी 7 वाजता राज्य शासनाच्या सचिवालयात एक अतिगुप्त बैठक पार पडली. या बैठकीत महिला व बाल विकास मंत्री, मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आणि वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा सखोल आढावा घेण्यात आला आणि ज्या निष्कर्षावर ते पोहोचले ते अत्यंत चिंताजनक आहेत. सरकारच्या लक्षात आलं आहे की योजनेची अंमलबजावणी करताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले आहेत. अनेक अपात्र महिलांना लाभ मिळत आहे आणि खड्या गरजूंना त्यांचा हक्काचा लाभ मिळत नाही. सरकारी खजिन्यावर असह्य ओझे पडत असल्याने आता नवीन धोरण आखलं गेलं आहे. आता फक्त पात्र महिलांनाच लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीनंतर आज सकाळी 9 वाजता एक नवीन शासन निर्णय निघाला आहे जो महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या बहिणींनो, हे शासन निर्णय खूपच कडक आहेत आणि यामध्ये 3 प्रमुख बदल केले गेले आहेत. पहिला बदल म्हणजे पात्रतेच्या तपासणीसाठी नवीन यंत्रणा आणली आहे. दुसरा बदल म्हणजे ई-केवायसी सोबत आता फिजिकल व्हेरिफिकेशन सुद्धा अनिवार्य करण्यात आलं आहे. आणि तिसरा म्हणजे जो सगळ्यात महत्त्वाचा बदल, तो म्हणजे उत्पन्नाच्या तपासणीसाठी नवीन मापदंड ठरवले आहेत. या तिन्ही बदलांमुळे राज्यातील जवळपास 92 लाख महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि जे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, पण हीच वस्तुस्थिती आहे. पूर्वी फक्त 4 चाकी वाहन असलेल्या महिला अपात्र होत्या, पण आता नवीन यादीत 2 चाकी वाहन, LED टीव्ही, डबल डोअर फ्रिज, एअर कंडिशनर अशा मालमत्तेची तपासणी केली जाणार आहे. आता सविस्तर माहिती घेऊया. सर्वप्रथम समजून घेऊया की नवीन शासन निर्णयात नेमके काय आहे. पहा, महिलांसाठी आता 3 नवीन प्रक्रिया पार पाडणं अनिवार्य केलं आहे. पहिली प्रक्रिया म्हणजे मालमत्ता घोषणापत्र. प्रत्येक लाडक्या बहिणीला आता एक मालमत्ता घोषणापत्र भरून अंगणवाडी सेविकांकडे जमा करावं लागणार आहे. या पत्रात तुमच्या घरातील सर्व मालमत्तेची माहिती द्यावी लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 2 चाकी वाहन आहे का, 4 चाकी वाहन आहे का, किती रुपयांची जमीन आहे, घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा सर्व गोष्टींची यादी द्यावी लागणार आहे. आणि लक्षात ठेवा की या घोषणापत्रात कोणतीही खोटी माहिती दिली तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे आणि आजपर्यंत तुम्हाला मिळालेले सर्व पैसे परत मागवले जातील. ही अतिशय गंभीर बाब आहे, त्यामुळे या गोष्टीला हलक्यात घेऊ नका. दुसरी प्रक्रिया म्हणजे कुटुंब उत्पन्न प्रमाणपत्र. पूर्वी असं होतं की एकदा उत्पन्नाचा दाखला दिला की झालं, पण आता दरवर्षी नवीन उत्पन्न प्रमाणपत्र जमा करणं अनिवार्य केलं आहे. म्हणजेच 2025 साठी तुम्ही 2024 ते 25च्या आर्थिक वर्षाचं नवीन उत्पन्न प्रमाणपत्र काढून ते फेब्रुवारी महिन्याच्या आत जमा करणं अनिवार्य आहे. या प्रमाणपत्रात तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उत्पन्नाची माहिती असायला हवी. पती, पत्नी, मुलं, सासरे, सासू यांच्या एकत्रित उत्पन्नाची माहिती यात द्यावी लागते. जर एकत्रित उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आढळलं तर तुमचा लाभ तात्काळ बंद केला जाईल. तिसरी प्रक्रिया म्हणजे बँक खात्याची संपूर्ण माहिती. आता तुमच्या बँक खात्यातील गेल्या 6 महिन्यांचे सर्व व्यवहार तपासले जाणार आहेत. जर तुमच्या खात्यात नियमितपणे मोठ्या रकमा जमा होत असतील किंवा तुमचा बँक बॅलन्स नेहमी जास्त असेल तर तुम्हाला श्रीमंत मानून तुमचा लाभ बंद केला जाईल. आता समजून घेऊया की या तिन्ही प्रक्रिया कशा पार पाडायच्या आहेत. पहा बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मालमत्ता घोषणापत्र भरायचं आहे. हे फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रावर मिळेल. जर तिथे उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाऊन ते मिळवू शकता. तसेच ऑनलाईन डाउनलोड करण्याची सुविधा सुद्धा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
महाडी बीटी या पोर्टलवर जाऊन तुम्ही हे फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म भरताना अत्यंत काळजी घ्या. प्रत्येक माहिती अचूक असायला हवी. नावात चूक, आधार नंबरमध्ये चूक, जन्मतारखेत चूक असू नये. मालमत्तेची संपूर्ण यादी तुम्ही नमूद करायला हवी. तुमच्याकडे काही नाही असं तुम्ही लिहिलं आणि नंतर तपासणीत काही सापडलं तर मोठी अडचण होईल. त्यामुळे प्रामाणिकपणे सर्व माहिती द्या. फॉर्म भरल्यानंतर त्याच्यावर तुमची स्वाक्षरी किंवा अंगठा करा आणि 2 पासपोर्ट साईज फोटो लावा. त्यानंतर हे फॉर्म तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन जमा करा. अंगणवाडी सेविका तुम्हाला एक पावती देईल. ती नीट जतन करून ठेवा. दुसरं उत्पन्न प्रमाणपत्र कसं काढायचं ते पाहू. उत्पन्न प्रमाणपत्रासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. तिथे एक निश्चित फॉर्म भरायचं असतं. त्या फॉर्ममध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं, त्यांचं उत्पन्नाचं साधन आणि वार्षिक उत्पन्न याची माहिती द्यावी लागते. जर तुमचा पती नोकरीला आहे तर त्याचं सॅलरी स्लिप, जर शेती करतो तर शेती उत्पन्नाचा तपशील, जर व्यवसाय करतो तर त्याची माहिती द्यावी लागते. या अर्जासोबत तुम्हाला काही कागदपत्र जोडावी लागतात, जसे की राशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, शेतीचे 7/12, जर नोकरी असेल तर नियोक्त्याचा दाखला इत्यादी. हे सर्व कागदपत्र जोडून अर्ज तलाठ्याकडे किंवा तहसीलदार कार्यालयात जमा करावं. 7 ते 15 दिवसात तुमचं प्रमाणपत्र तयार होईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर त्याची एक प्रत अंगणवाडी सेविकेकडे आणि एक प्रत ग्रामसेवकाकडे जमा करा. तिसरी म्हणजे बँक खात्याची माहिती. तुमचं बँक खातं पूर्णपणे आधार कार्डशी जोडलेलं असायला हवं. फक्त लिंक केलेलं नाही तर ॲक्टिव्ह लिंकिंग असायला हवं. यासाठी तुम्ही तुमच्या बँक शाखेत जाऊन तुमच्या खात्याचं स्टेटमेंट काढा. गेल्या 6 महिन्यांचं स्टेटमेंट घ्या आणि ते बघा. तुमच्या खात्यात नियमित व्यवहार होतात का? खातं सुरळीत चालू आहे का हे तपासा. जर खाते निष्क्रिय झालं असेल तर ते लगेच सक्रिय करवा. तुमच्या खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवा, जेणेबरोबर खातं बंद होणार नाही. काही महिला पैसे आल्या आल्या काढून घेतात आणि खातं पूर्ण रिकामं करतात. हे चुकीचं आहे. नेहमी किमान 200 ते 500 रुपये खात्यात ठेवा. तसेच तुमचं मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेलं असायला हवं, जेणेकरून प्रत्येक व्यवहाराची तुम्हाला SMS द्वारे माहिती मिळेल. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. कोणत्या महिला आता अपात्र ठरणार आहेत हे समजून घेऊया. पहा बहिणींनो, शासनाने आता 5 प्रकारच्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याचं ठरवलं आहे. पहिल्या प्रकारात ज्या महिलांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांचा समावेश आहे. आता फक्त कार नाही तर जीप, टॅक्सी, ट्रॅक्टर, ट्रक असलं तरी तुम्ही अपात्र व्हाल. दुसऱ्या प्रकारात ज्या महिलांच्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत आहे अशा महिला आहेत. तुमचा पती, मुलगा, मुलगी, सासरे कोणीही शासकीय नोकरीत असेल तर तुम्ही अपात्र व्हाल. तिसऱ्या प्रकारात ज्यांचं एकत्रित कुटुंब उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांचा समावेश आहे. चौथ्या प्रकारात 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्या महिला आता अपात्र ठरणार आहेत. हा नवीन नियम आहे. पूर्वी हा नियम नव्हता, पण आता कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा नियम आणला आहे. 5व्या प्रकारात ज्या महिलांनी अर्ज करताना खोटी माहिती दिली आहे, खोटी कागदपत्र जोडली आहेत किंवा कोणाच्या तरी मदतीने चुकीच्या पद्धतीने नाव घातलं आहे अशा महिलांचा समावेश आहे. पण लक्षात घ्या एक महत्त्वाची गोष्ट. जर तुम्ही या 5 प्रकारातल्या कोणत्याही प्रकारात बसत असाल तरीही तुमच्याकडे सूट मिळवण्याचा एक मार्ग आहे. त्यासाठी तुम्हाला विशेष अर्ज करावा लागतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या घरी 2 चाकी वाहन आहे पण ते तुमच्या मुलाच्या नावावर आहे आणि तो स्वतंत्र राहतो तर तुम्ही त्याचा पुरावा देऊन सूट मिळवू शकता. किंवा तुमच्याकडे जमीन आहे पण ती लागवडी योग्य नाही, ओसाड पडलेली आहे, तर त्याचा दाखला देऊन सूट मिळवू शकता. अशा विशेष प्रकरणांसाठी तुम्ही तुमच्या तालुका कार्यालयात संपर्क करा किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना निवेदन द्या. तुमचं प्रकरण वैयक्तिक पातळीवर तपासून त्यावर निर्णय घेतला जाईल. आता बोलूया ई-KYC बद्दल. पहा, ई-KYC ही प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्वी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती, पण अजूनही बऱ्याच महिलांची KYC बाकी असल्यानं ही मुदत आता 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. लक्षात घ्या, ही शेवटची मुदतवाढ आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
31 जानेवारी नंतर ज्या महिलांची केवायसी झाली नाही त्यांचे पैसे कायमचे बंद होतील. केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रावर जावं लागतं. तिथे तुमचा आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जा. तसेच तुमच्या कुटुंबातील एका पुरुष सदस्याचा आधार कार्ड सुद्धा घेऊन जा. हा पुरुष सदस्य तुमचा पती, वडील, मुलगा किंवा भाऊ असू शकतो. केवायसी करताना तुमचा फोटो काढला जाईल, बोटांचे ठसे घेतले जातील आणि तुमची संपूर्ण माहिती ऑनलाईन अपलोड केली जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक रिसीट दिली जाईल. ती नीट जपून ठेवा. पण लक्षात घ्या, काही महिलांना केवायसी करताना विशेष अडचणी येत आहेत. विशेषतः विधवा महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त महिला किंवा अनाथ महिला यांना पुरुष सदस्याचा आधार नंबर द्यायला मिळत नाही. अशा महिलांसाठी शासनाने विशेष तरतूद केली आहे. अशा महिलांनी त्यांच्या परिस्थितीचा पुरावा म्हणून योग्य कागदपत्र जमा करावं. विधवा असाल तर पतीचं मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटित असाल तर कोर्टाचा घटस्फोट आदेश, परित्यक्त असाल तर पोलीस तक्रारीची नोंद किंवा कोर्टाचा आदेश, अनाथ असाल तर ग्रामपंचायत किंवा तहसीलदारांचा दाखला असं कागदपत्र जमा करावं. हे कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे देता येईल आणि त्यानंतर तुमची केवायसी विशेष पद्धतीनं पूर्ण केली जाईल. बहिणींनो, आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडतो आहे. सरकारने आता फील्ड व्हेरिफिकेशन सुरू केलं आहे. म्हणजेच केवळ कागदपत्र पाहून काम चालणार नाही, तर प्रत्यक्ष तुमच्या घरी येऊन तपासणी केली जाईल. यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकात ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचा समावेश आहे. हे पथक तुमच्या घरी येईल आणि तुमची आर्थिक परिस्थिती, राहणीमान, मालमत्ता यांची प्रत्यक्ष पाहणी करेल. त्यांना तुम्ही पूर्ण सहकार्य करायला हवं. ते काय विचारतात त्याची प्रामाणिक उत्तरं द्यायला हवीत. जर तुम्ही त्यांना सहकार्य केलं नाही, माहिती लपवली किंवा चुकीची माहिती दिली तर तुमचा लाभ तात्काळ बंद केला जाईल. आता तुम्हाला सांगतो की पुढच्या काळात काय होणार आहे. पहा, फेब्रुवारी महिन्यात सर्व महिलांची पडताळणी पूर्ण केली जाईल. त्यानंतर मार्च महिन्यात पात्र आणि अपात्र महिलांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या महिला पात्र ठरतील त्यांना एप्रिल महिन्यापासून नियमित हप्ते मिळू लागतील. तसेच मागे राहिलेले हप्ते सुद्धा एकत्रितपणे दिले जातील. पण ज्या अपात्र ठरतील त्यांचे सर्व हप्ते कायमचे बंद होतील. त्यामुळे आता तुम्ही काय करायचं? सर्वप्रथम तुमची केवायसी लगेच पूर्ण करा. मालमत्ता घोषणापत्र भरून जमा करा. नवीन उत्पन्न प्रमाणपत्र काढा. तुमचं बँक खातं व्यवस्थित ठेवा. आधार कार्डावरची माहिती बँक खात्याशी जुळते का ते तपासा. कोणत्याही तांत्रिक त्रुटी असतील तर त्या लगेच दुरुस्त करा. बहिणींनो, शेवटी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो. हा कार्यक्रम पुढचे 5 वर्ष चालणार आहे. दरमहा 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये आणि 5 वर्षात एकूण 9,000 रुपये. ही मोठी रक्कम आहे. यामुळे सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करा. कोणत्याही चुका होऊ देऊ नका. आणि जर तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ. तसेच हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व बहिणींना शेअर करा, जेणेकरून कोणीही या योजनेचा लाभ गमावणार नाही. लक्षात ठेवा की ही माहिती तुमच्या हक्काची आहे आणि योग्य माहिती मिळणं हा तुमचा अधिकार आहे. सरकारने जे नियम आणले आहेत ते पात्र लोकांना लाभ मिळावा म्हणून आणले आहेत. त्यामुळे घाबरायची गरज नाही. फक्त योग्य कागदपत्र तयार ठेवा आणि वेळेवर सर्व प्रक्रिया पूर्ण करा. तुमचं काम व्यवस्थित असेल तर तुमचा लाभ कोणीही थांबवू शकत नाही. मी आहे तुमचा विश्वासू पत्रकार आणि हा होता लाईव्ह महाराष्ट्र 24चा विशेष अहवाल. असंच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.